सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पांडुरंगाच्या भेटीने कृतार्थ होऊन श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन झालंय। हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजराने परिसर दणाणून केला होता। आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते। आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व द्वादशीला उपवास सोडून गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला निघाली। एकंदरीतच 46 दिवसांचा पायी प्रवास करून आज सकाळी 12:30 वाजता पालखी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाली आहे। त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येताना निवृत्तीनाथांसह भावंडांनी तुपादेवी फाट्याजवळ विसावा घेतला। त्यामुळे येथील स्मृती मंदिरातील समाधीवर नाथांची प्रतिमा ठेवून अभंग गायन व आरती करण्यात आली। यावेळी स्मृती स्थळाचे पुजारी सुशांत तुंगार उपस्थित होते। निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ यांच्या समाधी स्थानाजवळ महानिर्वाणी आखाड्यात नाथांच्या पालखीचे साधू महंतांच्या उपस्थितीत पूजन झाले। त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन त्र्यंबकेश्वर नगरच्या प्रवेशद्वाराजवळ औपचारिक स्वागतासाठी थांबली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व 2 जेसीबी मधून पालखी व वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून पालखीचे यथोचित स्वागत करण्यात आलं। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थानाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, पालखी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त निलेश गाडवे पाटील, नारायण मुठाळ विश्वस्त तथा पुजारी जयंत महाराज गोसावी, माधवदास राठी, पालखीचे मानकरी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज डावरे आदी यावेळी उपस्थित होते। असंख्य बालवारकरी पालखी सोहळ्यात सामील झाले होते। गेली 36 वर्षांपासून निवृत्तीनाथ मंदिर चौकातील प्रसाद विक्रेते स्वर्गवासी उत्तम गंगापुत्र पालखीसाठी नगरीच्या प्रवेशद्वारापासून बँड सेवा देतात। त्यांचे पश्चात त्यांचे पुत्र भूषण गंगापुत्र ही सेवा नाथांच्या चरणी रुजू करीत आहे। तसेच संस्थानाच्या वतीनेही बँड पथक लावण्यात आलं होतं। त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर रथ आल्यावर नाथांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मंदिरात नेण्यात आली। येथे भगवान त्र्यंबकेश्वर आणि शिवस्वरूप निवृत्तीनाथांची गर्भगृहात भेट घडवण्यात आली। सभा मंडपात नाथांची प्रतिमा कासवावर घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गायन करण्यात आलं। यानंतर मेनरोड मार्गे पालखी कुशवर्ती तीर्थावर आणण्यात आली। कुशवर्ती तीर्थावर हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी, संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर व विश्वस्तांनी नाथांच्या पादुकांना स्थान घातले। यावेळी हरिभक्त परायण अनिल महाराज गोसावी, हरिभक्त परायण योगेश महाराज गोसावी उपस्थित होते। कुशवर्त्याला वंदन करून रथ निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला। या ठिकाणी सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी व रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यानंतर सुवासिनींनी नाथांच्या पादुका विश्वस्त मानकरी यांचा औक्षण केलाय। नाथांच्या पादुका सभा मंडपात आल्यानंतर त्या ठिकाणी सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे बुडी घेई, माझे मन आता न करी भ्रांतीचे भ्रमण असा अभंग म्हणत पांडुरंगाची आरती तसंच नाथांच्या आरतीने परतीच्या प्रवासाची सांगता झाली। यावेळी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून सेवाभावी वारकरी तसेच पोलीस कर्मचारी, पाणी पुरवठा करणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, टाळकरी, विणेकरी, फुलांची सजावट करणारे, तुळशी वृंदावन डोक्यावर ठेवून त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत जाणाऱ्या वारकरी महिला आदींचे नारळ प्रसाद देऊन संस्थानतर्फे स्वागत करण्यात आले। नारळ प्रसादाच्या कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। गावामध्ये पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। ठिकठिकाणी सुवासिनींनी निवृत्तीनाथांच्या पादुकांचं औक्षण केलं। पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या सहकार्याने चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। जागर जनस्थानकरिता रवी